विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनाच्या 10व्या दिवशी आमदार संजय खोडके यांनी अमरावती आणि संपूर्ण विदर्भातील विकास कामांवर थेट प्रश्न उपस्थित केलाय। त्यांनी स्पष्ट केलं आहे की अनेक महत्त्वाचे प्रकल्प वर्षानुवर्ष संथगतीने सुरू आहेत। विशेषतः पांढरी वासनी लोअर पेडी बोर्डी नाला आणि पेडी बॅरेज हे प्रकल्प 2007 पासून सुरू असून अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही। यामागचं मुख्य कारण निधीचा टप्प्याटप्प्याने मिळणारा पुरवठा। खोडके यांनी विचारलं आहे की एक प्रकल्प पकडून त्याला पूर्ण निधी देऊन पूर्ण करायचा निर्णय सरकार घेणार का। याशिवाय प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता सुद्धा त्यांनी मांडली आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी नव्याने आकृतीबंध आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावर सरकार निर्णय घेणार का असा थेट सवाल त्यांनी केलाय। शेवटी नदीजोड प्रकल्पातील सिंचनासाठी पाणी वाटपाचा सर्वे होणार का असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय। पाहूया आमदार संजय खोडके यांनी मांडलेले प्रश्न। कृषीचं जे आपलं धोरण आता नवीन धोरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पंढरपूरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्ही 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक शेतीमध्ये करू आणि दरवर्षी 5,000 कोटी रुपयाचं त्याच्यात दरवर्षी आम्ही ते खर्च करू आणि हे कृषी खातं हे जे पूर्ण आपल्या राज्याचं महत्त्वाचं खातं आहे, तिथं जे पैशाची कमतरता भासत होती त्या संदर्भातला त्यांनी घेतलेला निर्णय आहे। परंतु हे पैसे खर्च करत असताना आत्ता ज्या अडचणी आपल्यासमोर आहे त्या अडचणी खऱ्या अर्थानं या कृषी विभागामध्ये काय होते साहेब की एखादा कमिशनर येतो आणि एखादा सचिव येतो आणि त्याला जे वाटते तो निर्णय घेऊन टाकतो। 15-20 वर्ष चालत आलेली यंत्रणा किंवा त्याचे रिपल्केशन काय होईल, फील्डवर त्याचा काय परिणाम होतील हा कधी विचार केला गेला नाही। आपण जर पाहिलं तर जवळपास 20-25 वर्ष आधी T&V म्हणजे प्रात्यक्षिक करणं आणि ही योजना होती, परंतु त्यावेळेस एक आपले कमिशनर आले आणि ती योजना त्यांनी बंद केली। त्याचा इम्पॅक्ट मग पुढच्या काळामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आता हे जर 5,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट किंवा मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी म्हटलेलं आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं फील्डवर काम करणारे जे कृषी सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून ज्यांना आपण दिलेलं आहे हा खरा त्यातला दुवा आहे आणि ते त्यांचं जे आता मूळ आता त्याची पदनिर्मिती किंवा ते करणं जे गरजेचं आहे ते खऱ्या अर्थानं जर केलं तरच आपण या कृषीमध्ये पुढे जाऊ। आपण जर पाहिलं तर आमच्या विदर्भामध्ये 4 पिकं, आमचा अमरावती विभाग जर पाहिलं तर 4 पिकं सर्वात महत्त्वाचे आहे। त्याच्यात कापूस आहे, त्याच्यात सोयाबीन आहे, त्यानंतर तूर आहे आणि त्या संत्रा। आता हे संत्रा म्हणा किंवा सोयाबीन म्हणा किंवा तुमचा कापूस म्हणा याची पर्चेसिंगची जी यंत्रणा आपली आहे त्या पर्चेसिंगची यंत्रणा आपल्याला स्ट्रेंथन करण्याची गरज आहे। आज जर तुम्ही पाहिलं तर आपल्या इथं जवळपास 24-25 मोठे उद्योग सोयाबीनवर आपल्या महाराष्ट्रात 33 उद्योग सोयाबीनचे सॉल्व्हंट प्लांट आपल्या इथं निर्माण झाले होते, पण ते 33 पैकी आज किती चालू आहे ते किंवा 2 किंवा 3-4 फक्त चालू आहे। तर ते का बंद पडून आले, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे? कारण की सोयाबीनसाठी जर सॉल्व्हंट प्लांट असले तर त्याचं पर्चेसिंग वाढते आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं भाव कास्तकाराला भेटू शकतो, परंतु ते जवळपास 30-35 सॉल्व्हंट प्लांट आपल्या राज्यातले टोटल बंद पडलेले आहे। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपण जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिमम प्राईजवर आपण जे परचेस करतो तर तो आपला भाव आत्ता यावर्षी जर आपण पाहिलं तर आपण तेल इम्पोर्ट करण्याचं जे धोरण केलं आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने यावेळेस सोयाबीनचे भाव पूर्ण, कारण की सरकार केंद्र शासन आणि राज्य शासन, केंद्र शासन दोन्ही लेवलवर काम करत असते की कंझ्युमर आणि शेतकरी। तर कंझ्युमर वर्ग हा मोठा असल्यामुळं त्याचे तेलाचे भाव वाढले नाही पाहिजे म्हणून ती केंद्र शासनाची पॉलिसी आहे की ते जर भाव वाढत असले तर तेल आयात करतात। तेल आयात केल्याबरोबर आपल्या इकडे सोयाबीनचे भाव पडतात आणि ते सॉल्व्हंट प्लांट जे आहे ते आपले त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं बंद झालेलं आहे। तर याच्यासाठी
आपण मिनिमम प्राईस जी आहे, सपोर्ट प्राईस जी आहे, आपलं मार्केटिंग फेडरेशन आहे, आपलं कॉटन फेडरेशन आहे, आपली यंत्रणा ही जर तुम्ही 81-82ला जर तुम्ही विचार केला तर कॉटन फेडरेशन आपले मोहिते साहेब सातारेचे, त्यांनी खरं तर हे कॉटन एकाधिकारशाही आणली आणि त्याचा जो एंड होता त्याच्यावर आपण पूर्ण जाऊ शकलो नाही, अर्ध्यातच थांबलो, म्हणून आज आपली कॉटनची ही परिस्थिती आहे. त्यावेळेस जर आपण खऱ्या अर्थानं त्यांनी आणलेली एकाधिकारशाही ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली असती तर आज ते प्रश्न निर्माण नसते झाले. आज आता आपण पाहिलं तर आपलं कॉटन फेडरेशनला एकही ग्रेडर राहिलेला नाही, पूर्ण सर्व रिटायर्ड झालेलं आहे. काही त्याच्यात कोणत्याही प्रकारचं सध्या कर्मचारी नाही. आणि मागच्या वेळेस एक वेळ अजितदादाकडे मीटिंग झाली होती, मी एक सजेशन दिलं होतं की कॉटन फेडरेशन, मार्केटिंग फेडरेशन हे दोघं एकत्र करून टाका. हे दोन एकत्र केले तर काहीतरी त्याला स्ट्रेंथन येईल आणि त्याच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये हे जर आज मिनिमम प्राईजवर आपण याच्यामार्फत खरेदी करतो केंद्र शासनातर्फे, जर उद्या नाही केलं तर मग आपण काय करणार. म्हणून आपली व्यवस्था ती स्ट्रेंथन करणं गरजेचे आहे. आणि त्याच्यात फेडरेशनचं असं म्हणणं होतं की बाबा यांचा खूप लॉस आहे, कॉटन फेडरेशनचा लॉस असल्यामुळं ते मर्जिंग कसं करायचं. तर तुम्हाला आठवत असेल की असाच लॉस आपला भूविकास बँकेचा होता. भूविकास बँकेचं आपण 2 वर्षाच्या आधी भूविकास बँकेच्या MS बँक सर्व प्रॉपर्टी घेणार होते, परंतु त्यांनी घेतल्या नाही. तर मग त्यावेळेस असा निर्णय केला अजितदादानं की त्या प्रॉपर्टी राज्य शासनानं घ्यायच्या आणि शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यायचे. तर त्यात उलट आपल्याला जवळपास 1000 कोटीच्या वर आपला राज्य शासनाकडे जमिनी आल्या आणि 200 किंवा 300 कोटीमध्ये त्याच पद्धतीनं जर आपण निर्णय घेतला तर आज कॉटन फेडरेशनच्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहे की त्या जर आपण राज्य शासनाकडे घेतल्या आणि त्याच्यावर जर काम केलं तर मोठ्या अर्थानं आपलं हे जे महत्त्वाचे महामंडळ आहे किंवा कॉटन फेडरेशन असतील, मार्केटिंग फेडरेशन असतील, ही यंत्रणा आपल्याला, कारण की शेतकऱ्याला सर्वात मोठं ते पिकून राहिले, पीक चांगली शेती करत आहे, नवीन जे लोक आले आहे, नवीन मुलं आले आहे ते चांगली शेती करत आहे, परंतु खरा अर्थ त्यांचा अडचण आहे की त्यांना भाव भेटत नाही आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला काम करण्याची गरज आहे. आज आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये पाहिलं तर 80 हेक्टर संत्र्याची लागवड आहे आमची, तर 80 हेक्टर आणि त्या 8,000 हेक्टरची आमची संत्रा अमरावती जिल्ह्यात आहे. आणि जर तिथं जर पाहिलं तर त्याचं संशोधन केंद्र अकोल्याला आहे किंवा अजून दुसरी तिकडे आहे. तर आमची अशी मागणी होती की अमरावतीला एक सोयाबीनचं आमचं सेंटर उपकेंद्र आहे PKVचं, तिथं जर 1-2-3 लोक अपॉइंट केले आणि तिथं रिसर्च आणि तिथं जे संत्र्यावर जे काही रोग किंवा जे शेतकरी अडचणीत आहे तर खऱ्या अर्थानं त्या संत्र्यावर काम करण्याचं आम्हाला सोयीचं होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर ऊसासाठी आणि ग्रेपसाठी महा ऑरेंज किंवा महा ऑरेंज म्हणून आमचं संत्र्यासाठी आहे, तर त्यालाही स्ट्रेंथन करण्याची गरज आहे. कारण की राज्य शासनानं त्यावेळेस ग्रेपसाठी महाग्रेप, ऊसासाठी असे 4-5 सेंटर तयार केले होते. त्यातलं अमरावतीला किंवा आमच्या नागपूरमध्ये महा ऑरेंज आहे, त्या महा ऑरेंजच्या मार्फत खऱ्या अर्थानं या संत्र्यावर काम करण्याची गरज आहे. आता याच्यात एक मुद्दा साहेब आपला MSCBचा मुद्दा आहे. जर आपण ऊर्जेचा जर प्रश्न पाहिला तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सोलरवर काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काल परवाच 1-2-3 दिवसाच्या आधी आपण जर पाहिलं असेल तर पूर्ण राज्यामध्ये ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशननी पूर्ण राज्यभर आंदोलन केलं, प्रेस घेतल्या आणि सांगितलं की MERCनं जो आत्ता निर्णय घेतला 8-10 दिवसाच्या आधी तो अन्यायकारक रेट आहे. MERC ही स्वायत्त संस्था आहे, बरोबर आहे, पण ती MERC ज्यावेळेस रेट वाढवायची असेल किंवा त्याच्यावर निर्णय घ्यायचा असेल तर त्या राज्यामध्ये विजेचा वापर करणाऱ्या सर्व घटकाला ते बोलावतात. मग शेतकऱ्याचे प्रतिनिधी असतील, उद्योगाचे प्रतिनिधी असतील, त्यानंतर तुमचे कन्झ्युमर असतील, या सर्वांना बोलवून आणि महावितरण असे सर्वजण मिळून सर्वांना वेळ देतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मग त्याच्यावर फायनल डिसिजन रेटचं देतात. आणि ही प्रक्रिया MERCनं पूर्ण केली, त्याचे रेट डिक्लेअर केले आणि रेट डिक्लेअर झाल्यानंतर
मग पुन्हा महावितरण स्वतः MERCकडे गेली, त्यांनी पिटिशन दाखल केलं आणि सांगितलं की हे रेट जे आहे हे रेट बरोबर नाही आहे, हे रेटमध्ये रिव्हिजन करा. मग त्यावेळेस MERCनं काय केलं की पहिले जे घटक बोलावले होते त्या सर्व घटकाला बोलवून महावितरणचं काय म्हणणं आहे हे तपासायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी एकतर्फी पिटिशनवर निर्णय दिला. आणि आज जर तुम्ही पाहाल तर आज आपल्या इथं जे रेट झालेले आहे, जे पूर्वीचे रेट होते आणि काल परवा त्यांनी जो निर्णय घेतला MERCनं, त्याच्यात जर रेटचा भावाड जर पाहिली आपण तर LT कनेक्शन MECC 3 शिफ्टमध्ये चालणार आहे, तर त्याला अंदाजे त्याची वाढ होणार आहे 25 ते 30%. एकल शिफ्ट लघुउद्योग अंदाजे वाढ होईल त्याच्यात 20 ते 40%. सौर ऊर्जेसह MECचं अंदाजे 30 ते 35%. उच्च लोड फॅक्टर असलेले मोठे उद्योग 8 ते 12%. आणि या सर्व प्रमाणामुळं आपल्या उद्योगावर आणि बाकी कन्झ्युमरवर याचा मोठा ताण येणार आहे. तर या संदर्भात ती जे असोसिएशन आहे ती मुख्यमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला भेटणार आहे. तर खऱ्या अर्थानं यामध्ये महावितरण, राज्य शासनाने महावितरण आणि या सर्वांना आपलं MERCकडं आपलं म्हणणं मांडण्याची गरज आहे. या पुढच्या काळामध्ये जर असं झालं नाही तर आपण जो सौर ऊर्जेचा मुख्यमंत्री सौर योजना जी आपण प्रभावीपणे राबवण्याचं जे धोरण आणलेलं आहे त्या धोरणाला कुठेतरी ब्रेक लागल. या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपल्याला जर या सर्व शेती उद्योगामध्ये आणि याच्यात जर काम करण्याची गरज आहे, कारण आज शेती सर्वात म्हणजे आज आमच्या अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रातला 1 नंबरचा जिल्हा आमचा, सर्वात जास्त आत्महत्या होतात. आणि तिथं जे पीक पॅटर्न आहे त्या अमरावती विभागाचं म्हणा किंवा मग खानदेशातलं म्हणा किंवा मराठवाड्यातलं म्हणा, हे कापूस आणि सोयाबीन हे 2 होते. नंतर केळी आली, जळगावमध्ये केळी आली किंवा अजून ठिकाणी काही आलं, परंतु मूळ दोन क्रॉप जे आहे या 2 क्रॉपवर खऱ्या अर्थानं राज्य शासनाने चांगला निर्णय घेण्याची गरज आहे. नाहीतर पुढच्या काळामध्ये जे मुख्यमंत्री महोदयाचं स्वप्न आहे की आपण 5,000 कोटी रुपये एका वर्षामध्ये आपण दरवर्षी तिथं खर्च करू, त्याला खऱ्या अर्थानं काही अर्थ राहणार नाही जर हे सर्व स्ट्रेटन केलं नाही, ह्याच्यावर चांगली एखादी समिती नेमली नाही. कारण की आपण जरी म्हटलं तरी ज्यावेळेस आपण कोणी पीक कर्ज म्हणा किंवा तुमचं नुकसान झालं, आता का तुम्हाला माहीत आहे की ते 3 टिगरचा विषय आपल्या इथं 2-3 वेळ झाला विमा योजनेचा. मंत्री महोदयांनी 2-3 वेळ हेच सांगितलं की आम्ही ते टिगर रद्द केले नाही, परंतु पहिला जो त्याच्यातला टिगर होता ते म्हणतात की आम्ही कापणी करू, कापणी केल्यावर त्याचा निर्णय येईल, तो भेटेल त्याच्याप्रमाणे नुकसान मोजू. परंतु नापेर जे आहे, जे क्षेत्र पाणी नाही पडल्यामुळं किंवा पाणी जास्ती पडल्यामुळं नापेर राहत होतं, तो त्याच्यातला टिगर आज आपण रद्द केला आहे. आणि तो रद्द केला असल्यामुळं त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशनच होऊ शकणार नाही. मग त्याला तो विमा कसा भेटणार? 2-3 मुद्दे जे आहे त्याच्यातले, परंतु आज त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मंत्री महोदय मागच्या एक लक्षवेधी लागली होती किंवा प्रश्न होता त्यात म्हटलं होतं की आम्ही लोकप्रतिनिधीची मीटिंग घेऊन याच्यावर निर्णय घेऊ. परंतु मी आपल्याला सांगतो, आपल्यामार्फत तुम्हाला विम्याच्या याच्यावर साहेब खरं अर्थानं एक बैठक लावणं गरजेचं आहे. आज जरी आपल्याला जरी वाटत असेल तर त्याच्यातले ते टिगर रद्द केल्यामुळं पुढच्या काळामध्ये याच्यात भविष्यामध्ये भयंकर मोठ्या प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहे. आज जरी आपल्याला वाटते की त्याच्यातून भांडवली गुंतवणूक आपण करायचं ठरवलं, 25,000 पाच वर्षात 25,000 कोटी करणार, 5,000 एका वर्षाला करणार, परंतु हे जे सुरळीत चालू आहे ते जर एक वेळ बिघडलं तर ते पुढं काहीच होणार नाही. एवढीच माझी विनंती आहे. आणि पुढच्या काळामध्ये या कृषीच्या संदर्भात आपण आपलं स्वच्छ सभागृह आहे, आपण जर एखादं बैठक घेतली स्पेसिफिक विम्यासाठी तर खऱ्या अर्थानं त्यातला काहीतरी सोल्युशन निघेल. कारण की आज आम्ही किती बोललो, अजून 2 आमदार बोलतील, अजून 4 आमदार बोलतील, परंतु त्या पीक विम्यामध्ये राज्य शासन बदल करतील असं काही चित्र नाही आहे. तर त्याच्यात आपल्यासारख्यांना पुढाकार घ्यावा लागेल. मला जी वेळ दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. आमदार संजय खोडके यांच्या या मुद्देसूद प्रश्नांमुळे विदर्भाच्या रखडलेल्या विकासावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते आणि रखडलेले प्रकल्प कधी पूर्ण होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे.